श्री महालक्ष्मीये नमः. श्री लक्ष्मीव्रत कथा. द्वापार युगातील गोष्ट. त्या काळी सौराष्ट्र देशामध्ये भद्रश्रवा नावाचा राजा राज्य करीत होता. तो मोठा विद्वान व वेदांत जाणणारा होता. त्याच्या राणीचे नाव सुरतचंद्रिका असे होते. त्यांना 7 पुत्र व श्यामबाला नावाची एक कन्या होती. राजकन्या एके दिवशी आपल्या मैत्रिणींसह नगराबाहेरील उद्यानात विहार करीत असताना राजवाड्यामध्ये एक चमत्कारिक गोष्ट घडून आली. त्या दिवशी लक्ष्मीच्या मनात आले की आपण राजवाड्यात जाऊन सुरतचंद्रिका राणीस प्रजेच्या कल्याणासाठी लक्ष्मी व्रताची आठवण करून द्यावी. त्यामुळे माझे वास्तव्य राजवाड्यात राहून राजाकडून प्रजेचे कल्याण होईल. अन्यथा मी सामान्य माणसाकडे वास केल्यास फक्त एकट्याचा फायदा होईल. म्हणून जनकल्याणार्थ राजवाड्यात राहणे बरे असा विचार करून लक्ष्मीने एका वृद्ध स्त्रीचे रूप घेतले व काठी टेकीत ती राजवाड्याच्या मुख्य दरवाजापाशी आली. तेव्हा तेथील द्वारपालाने लक्ष्मीला विचारले, आपणास कोणास भेटावायचे आहे? तेव्हा लक्ष्मीने सांगितले की मला सुरतचंद्रिका राणीसाहेबांना भेटावयाचे आहे. द्वारपालाने लगेच राणीच्या एका दासीला बोलावून लक्ष्मीची भेट घालून दिली. दासीने अधिक चौकशी करण्याकरिता लक्ष्मी रूपातील वृद्ध स्त्रीला प्रश्न विचारले. आपण कोण? आपले नाव काय? आपण कोठून आलात? आपले राणीसाहेबांकडे काय काम आहे? लक्ष्मीने दासीला सांगितले की मी द्वारकेत राहणाऱ्या भुवनेश नावाच्या विद्वान ब्राह्मणाची पत्नी असून माझे नाव कमला आहे. मी येथे येण्याचे कारण तुला थोडक्यात सांगते, ऐक. तुमची सुरतचंद्रिका राणी मागच्या जन्मी एका वैश्याची पत्नी होती. तो वैश्य दरिद्री होता. त्यामुळे नवरा बायकोचे वारंवार तंटे होत असत. एके दिवशी भांडण करून ती घराबाहेर पडली व रडत भटकू लागली. ते पाहून मला तिची दया आली. मी तिची विचारपूस करून तिच्या दुःखाचे कारण ऐकले व तिचे दारिद्र्य दूर होण्यासाठी तिला लक्ष्मीव्रत करण्याचा उपदेश केला. लक्ष्मीव्रत कसे करावे याची तिला माहिती सांगितली. त्याप्रमाणे तिने लक्ष्मीव्रत केले. व्रताच्या प्रभावाने ती श्रीमंत व सुखी झाली. लक्ष्मी तिच्या घरी नांदू लागल्यामुळे त्या पती पत्नीचा संसार सुखाचा झाला व पुढे पुष्कळ वर्षे त्यांनी ऐश्वर्य भोगले. पुढे त्यांना यथाकाळ मृत्यू आला. लक्ष्मीव्रताच्या प्रभावाने त्यांना लक्ष्मी प्रसन्न झाल्यामुळे पुढील जन्म राजकुळात मिळाला. मागील जन्मी केलेल्या लक्ष्मीव्रताच्या प्रभावामुळे सुरतचंद्रिका राजघराण्यात सर्व ऐश्वर्य भोगत आहे. परंतु लक्ष्मीव्रताचा आता तिला विसर पडला आहे. म्हणून सुरतचंद्रिकेस लक्ष्मीव्रताची आठवण करून देण्यासाठी मी येथे आले आहे. हे सर्व त्या दासीने ऐकल्यावर तिला मोठे कौतुक वाटले. ती म्हणाली, आपण कृपा करून लक्ष्मीव्रत केव्हा व कसे करावे हे मला सांगाल काय? तेव्हा वृद्ध स्त्री रूपातील लक्ष्मी म्हणाली, ऐक. मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी सकाळी नदी किंवा विहिरीवर स्नान करून 5 डहाळे काढून भरल्या कळशीत ठेवावेत. रांगोळी काढून पाट मांडावा व पाटावर साळी घालून त्यावर कळशी ठेवावी. कळशीमध्ये नाणे, सुपारी, मोती, पोवळे, दुर्वा घालाव्यात. जवळ समई लावावी. कळशीवर 8 बाजूला हळदी कुंकवाची बोटे ओढावीत. लक्ष्मीये नमः म्हणून पूजा करावी व तुपाचे निरांजन ओवाळावे. पिण्यासाठी वाटीमध्ये दूध ठेवावे व पुऱ्या लाडवाचा नैवेद्य दाखवावा.
काही फळे ठेवावीत. पैसा, सुपारी, दक्षिणा, विडा ठेवावा. आणि आई लक्ष्मी, अशीच येत जा. मुलाबाळांना सुखी ठेव. मला सौभाग्य दे. तुझी पूजा करून घे. सोन्या चांदीचा प्रकाश पडू दे. दूध दुभत्याची लयलूट होऊ दे. माझा नमस्कार तुला पोहोचू दे. तुझा आशीर्वाद मला मिळू दे. भरली घागर घरात राहू दे. तेल तुपाचा दिवा तुला दिसू दे. माझे बोल तू ऐकावे. तुझे बोल मी मानावे. हीच प्रार्थना. अशी मनोभावे प्रार्थना करावी. सायंकाळी गायीची पूजा करावी. तिला पुरणवरणाचा नैवेद्य दाखवावा आणि आपण व्रतस्थ राहावे. रात्री जागर करावा. उणे दुणे बोलू नये. सकाळी कळशीतील पाणी नदी किंवा विहिरीत सोडावे. 5 डहाळे 5 ठिकाणी टाकावेत आणि ज्या ठिकाणी पूजा केली असेल त्या ठिकाणी हळदी कुंकू वाहावे. अशा तऱ्हेने मार्गशीर्ष महिन्यातील हे व्रत 4 गुरुवारी करावे व आपल्या ऐपतीप्रमाणे दान धर्म करावा. हे सर्व लक्षात घेऊन व्रत कर. तुझे कल्याण होईल. व तुला कोणी भक्तीने विचारल्यास या व्रताची माहिती सांग. अभक्तीने विचारल्यास या व्रताची माहिती सांगू नकोस. दासीने हे सर्व मन लावून ऐकून घेतले व नंतर त्या वृद्ध स्त्रीला म्हणाली, आजीबाई, मी तुमचा बराच वेळ घेऊन तुम्हाला थांबविले. याबद्दल मला क्षमा करा. आज जाऊन राणीसाहेबांना तुम्ही आल्याचे सांगते. त्याप्रमाणे दासीने राणीवशात जाऊन एक वृद्ध ब्राह्मण स्त्री भेटावयास आल्याचे राणीला सांगितले. सुरतचंद्रिका राणीला वैभवाचा मोठा गर्व झाला होता. त्यामुळे तिला दासीचा निरोप आवडला नाही व उलट राग आला. राणी उद्दाम झाली होती. ती रागाने बाहेर आली व त्या वृद्ध स्त्रीला म्हणाली, काय गई म्हातारे, तू कशाला आलीस येथे? कुणी सोडले तुला येथवर? चल, चालती हो इथून. लक्ष्मी म्हणाली, दुष्टे, इतकी उन्मत्त कशाने झालीस? तुझे उद्दाम वर्तन पाहून मला क्षणभरही येथे राहावेसे वाटत नाही. आजचा दिवस लक्ष्मीचा असता तू माझी अवहेलना केलीस. त्याचे फळ तुला लवकरच मिळेल. असे म्हणून लक्ष्मी तेथून चालूही लागली. लक्ष्मी राजवाड्यातून रागाने बाहेर पडत असताना वाटेत श्यामबालेच्या दृष्टीस पडली. तेव्हा श्यामबालेने तिच्या आस्थेने विचारपूस केली. लक्ष्मीने राजवाड्यात घडलेली सर्व हकीकत तिला सांगितली. कारण श्यामबालेने तेथे राहू नये असे तिला वाटत होते. श्यामबालेने लक्ष्मीचे बोलणे शांतपणे व नम्रपणे ऐकून घेतले व त्याच दिवशी व्रतास आरंभ केला. मार्गशीर्ष महिन्यातील तो पहिलाच गुरुवार होता. लक्ष्मीच्या प्रसादाने श्यामबालेचा विवाह सिद्धेश्वर नामक राजाच्या मालाधर नामक राजपुत्राशी झाला व श्यामबाला पतिग्रही राजवैभवात नांदू लागली. इकडे लक्ष्मीचा कोप होऊन भद्रशेवा राजाचे राज्य लयास गेले. सर्व संपत्ती जाऊन राजा राज्यभ्रष्ट झाला. त्याचे सर्व वैभव जाऊन त्यास दरिद्री अवस्था प्राप्त झाली. राणीच्या आडमुठ्या वागण्यामुळे राजकुमारही सोडून गेले. वेळेवर खाण्यास अन्न नाही, पांघरावयास वस्त्र नाही. अशी स्थिती झाल्यामुळे राणीने आपल्या जावयाकडे जाऊन सहाय्य मागण्याची राजाला सूचना केली. राजा त्याप्रमाणे फिरत फिरत जावयाच्या राजधानीत आला व नदीकाठी विश्रांती घेत असता त्याला श्यामबालेच्या दासीने पाहिले व राजवाड्यात जाऊन श्यामबालेच्या कानावर घातले. ते ऐकून श्यामबालेने आपल्या वडिलांना वस्त्रे, भूषण व घोडा पाठवून मोठ्या आदराने बोलावून घेतले. त्यांचा आदर सत्कार करून घरचे वर्तमान विचारले. सर्व ऐकून श्यामबालेस वाईट वाटले. श्यामबालेने पित्याचा 4 दिवस पाहुणचार करून द्रव्य देऊन निरोप दिला
भद्रश्रवा राजा ते द्रव्यांचे भांडे घेऊन घरी गेला आणि त्याने सूरजचंद्रिकेस ते दाखविताच त्याचे कोळसे झाले. काही दिवसांनी सूरजचंद्रिका आपल्या लेकीकडे गेली. तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातील 4था गुरुवार होता. श्यामबाला नेहमीप्रमाणे लक्ष्मी व्रताच्या गडबडीत होती. पूजा आटोपून प्रार्थना करत होती. राणीने ते पाहिले तेव्हा त्या व्रताची तिला आठवण झाली. आपली चूक तिला कळली. तिने लक्ष्मीची क्षमा मागितली व कळकळीने प्रार्थना करून तिने लक्ष्मीव्रतही केले व मुलीला घडलेली सर्व हकीकत सांगितली. मातृपितृभक्त मुलीला आपल्या आई वडिलांची दया आली. तिने आपल्या नवऱ्याला सांगून आपल्या बापाचे राज्य परत मिळवून दिले व आईला राजवाड्यात पोहोचविले. मग तिचे भाऊही घरी परत आले. राणीने अत्यंत भक्तीने लक्ष्मी व्रताला सुरुवात केली. लक्ष्मी तिच्या पुन्हा प्रसन्न झाली व पूर्वीप्रमाणेच राज्यकारभार सुरू झाला. ही कथा ऐकणाऱ्यांना, वाचणाऱ्यांना आणि व्रत करणाऱ्यांना सुख समाधान आणि वैभव मिळेल. वैभव मिळाल्यावर उतू नये. गर्वाने सर्वांना तुच्छ लेखू नये. दान धर्म विसरू नये. म्हणजे राजा राणी सुखी झाली तसे तुम्ही आम्ही सुखी होऊ.